मत्स्य अवतार धारण करून महापुरातून पृथ्वीचे रक्षण केले। तोच हा विष्णूचा प्रथम अवतार मत्स्य अवतार। यानंतर समुद्र मंथनाचा आधार म्हणून महाविष्णूंनी जो द्वितीय अवतार घेतला तो कूर्म अवतार। जेव्हा देव आणि दानवांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन केले तेव्हा मंदार पर्वत बुडू नये म्हणून भगवान विष्णूंनी कूर्म म्हणजेच कासव अवतार घेतला आणि तो पर्वत आपल्या पाठीवर धरला। मंदार पर्वत आपल्या पाठीवर घेतला असा हा भगवान महाविष्णूंचा दुसरा अवतार कूर्म अवतार। कूर्म रूपधरम देवम मंदार धारकारकम देवानाम हितकारी च विष्णुम वंदे जगद्गुरुम। दुसरा अवतार म्हणजे कूर्म अवतार। तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार जो पृथ्वीचा उद्धारक होता। तो अवतार म्हणजे वराह अवतार। हिरण्याक्ष असुराने पृथ्वीला समुद्रात लपवले होते तेव्हा भगवान विष्णूंनी वराह म्हणजेच डुक्कर रूप धारण केले आणि पृथ्वीला वाचवले। असा हा भगवान महाविष्णूंचा तिसरा अवतार वराह अवतार। वराह रूपम भगवान माध्यम धृतिम धराया कृतमान प्रसन्नम। वराह अवतार। भगवान महाविष्णूंचा चौथा अवतार म्हणजेच भक्त प्रल्हादाचे रक्षण करणारा नरसिंह अवतार। जेव्हा हिरण्यकश्यपूने आपला भक्त पुत्र प्रल्हादाचा छळ केला तेव्हा भगवान विष्णू अर्थात नरसिंह म्हणजेच अर्धा सिंह आणि अर्धा मानव रूपात स्तंभातून प्रकट झाले आणि अत्याचारी हिरण्यकश्यपूचा वध केला। नरसिंहम महावीर्यम दैत्य शोक विनाशनम भीतानां भयनाशनम च भक्तां सुखदायकम। असा भगवान महाविष्णूंचा चौथा अवतार म्हणजे नरसिंह अवतार। यानंतर दैत्यांचा गर्वभंग करण्यासाठी भगवान महाविष्णूंनी पाचवा अवतार घेतला। तो अवतार म्हणजे वामन अवतार। बळीराजाने 3 लोकांवर अधिराज्य मिळवले होते। पाताळ स्वर्ग लोकापर्यंत त्याने अधिराज्य मिळवले होते। तेव्हा भगवान महाविष्णूंनी वामन रूप धारण करून त्याच्याकडून 3 पावले भूमी मागितली आणि त्याला पाताळात पाठवले। राजा बळीने 3 लोकांवर अधिराज्य मिळवले होते तेव्हा भगवान विष्णूंनी वामन रूप धारण करून 3 पावले भूमी मागितली आणि त्याला पाताळात पाठवले। वामनम रूपम संपन्नम कृष्णाजितनम शुभम बलिम निभवंतम विष्णुम वंदे युगधारकम। असा हा भगवान महाविष्णूंचा पाचवा अवतार म्हणजे वामन अवतार। राजा बळी राजाच्या मस्तकावर आपले पाऊल ठेवले होते आणि त्याला पाताळात पाठवले होते। असा हा भगवान महाविष्णूंचा पाचवा अवतार म्हणजेच वामन अवतार। यानंतर भगवान महाविष्णूंनी क्षत्रियांचा नाश करण्यासाठी घेतलेला 6वा अवतार म्हणजे परशुराम अवतार।
जेव्हा अत्याचारी क्षत्रियांनी समाजावर अन्याय केला तेव्हा भगवान विष्णूंनी परशुराम अवतार धारण केला आणि त्या अत्याचारांचा नाश केला. रामम भृगु कुलोत्परम यमदग्निसुतं प्रभुं क्षत्रियाणां विनाशाय धारयन्तं परस्परम. असा हा भगवान महाविष्णूंचा 6वा अवतार परशुराम अवतार. यानंतर भगवान महाविष्णूंनी आदर्श राजा म्हणून श्रीराम अवतार हा 7वा अवतार धारण केला. भगवान विष्णूंनी राम अवतार घेतला आणि रावणाचा वध करून सत्य आणि न्यायाची स्थापना केली. असा हा भगवान महाविष्णूंचा 7वा अवतार आदर्श राजा श्रीराम अवतार. रामम राजीवलोचनम धनुर्धरम कृपाकरम सीतानाथम महावीर्यम वंदे राम रघुत्तमम. असा हा भगवान महाविष्णूंचा 7वा अवतार श्रीराम अवतार. यानंतर भगवान महाविष्णूंनी धर्माच्या रक्षणासाठी गीतेचा उपदेश करण्यासाठी श्रीकृष्ण अवतार धारण केला. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश दिला आणि धर्माच्या रक्षणासाठी मार्गदर्शन केले. कृष्णम कमलपत्राक्षम पूर्ण ब्रह्म सनातनम सर्व लोक प्रदातारम वंदे कृष्णम जगद्गुरुम. असा हा भगवान महाविष्णूंचा 8वा अवतार श्रीकृष्ण अवतार. यानंतर भगवान महाविष्णूंनी अहिंसेचा संदेश देण्यासाठी बुद्ध अवतार धारण केला. भगवान विष्णूंनी गौतम बुद्ध रूपात जन्म घेऊन जगाला अहिंसेचा आणि शांततेचा संदेश दिला. बुद्धम बुद्ध्व संपन्नम लोकानुग्रहम कारकम मायावाद प्रवर्तारम विष्णुम वंदे दयानिधिम. असा हा भगवान महाविष्णूंचा 9वा अवतार अहिंसेचा संदेश देणारा बुद्ध अवतार. भविष्यातील शेवटचा आणि 10वा भगवान महाविष्णूंचा अवतार म्हणजे कल्की अवतार. कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू कल्की अवतार घेऊन दृष्ट प्रवृत्तींचा नाश करतील आणि सत्ययुगाची पुनर्स्थापना करतील. असा हा भगवान महाविष्णूंचा 10वा अवतार म्हणजे कल्की अवतार. कल्कीम कराल वंदनम दिव्यम च महितम प्रभुम कलियुगम नाशयंतम विष्णुम वंदे जगद्गुरुम. असा हा भगवान महाविष्णूंचा 10वा अवतार म्हणजेच कल्की अवतार. आजच्या या दशावतार सादरीकरणाने आपणा सर्वांना भगवान विष्णूंच्या विविध अवतारांची शिकवण दिली. सत्य न्याय नीती धर्म आणि भक्ती यांची महती संपन्न करणारा यांची महती कथन करणारा हा असा दशावताराचा 10 अवतारांचा देखावा. जय विष्णू जय दशावतार. आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या यश